नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. काही मेडिकल इश्यूजमुळे मला आपल्या स्टोरीजचे मोठे भाग अपलोड करता येत नाही आहेत, त्यामुळे प्लीज समजून घ्या. पण इथून पुढे मी आपल्या स्टोरीजचे मोठे भाग टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे. सिया हळूहळू मागे सरकली. अमनच्या वडिलांचा या सर्व प्रकरणाशी नक्की काय संबंध असेल, आणि असं काही असेल तर अमनला खरंच याविषयी काहीच माहिती नसेल हे कसं शक्य आहे. तिचं विचारचक्र सुरू होतं. अमन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही काय विचार करताय ते मला समजतंय. खरंच? सिया थंड आवाजात म्हणाली. तुमच्या कुटुंबाचा या सगळ्याशी संबंध असेल तर? तिच्या या शब्दांनी अमन दुखावला गेला. तो म्हणाला, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्याशी खोटं बोलेल? सिया लगेच उत्तरली, मला माहीत नाही. पहिल्यांदाच त्या दोघांमध्ये एवढं अंतर निर्माण झालं होतं. ती रात्र अशीच उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही मुंबईला परत यायला निघाले. संपूर्ण प्रवासात एकही शब्द बोलला गेला नाही. यावेळी गाडी अमन चालवत होता, तर सिया मात्र खिडकीबाहेर पाहत बसली होती. दोघांच्याही मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते. क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. परत येताच सियाला एक मोठा धक्का बसला. हॉस्पिटलच्या प्रशासनाने तिला तातडीने मीटिंगसाठी बोलावलं होतं. ती कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचली. आतमध्ये रुद्रप्रताप सिंह, त्यांच्यासोबत काही ट्रस्टी आणि वरिष्ठ डॉक्टरही उपस्थित होते. रुद्र गंभीर आवाजात म्हणाला, डॉक्टर सिया, तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. सिया जागीच स्तब्ध झाली. कशाची तक्रार? तिने विचारलं. रुग्णांची गोपनीय माहिती हॉस्पिटलच्या बाहेर नेल्याची. सियाच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण जो आरोप तिच्यावर झाला होता तो पूर्णपणे खोटा होता. त्याचवेळी मीडियामध्ये एक बातमी वेगाने व्हायरल झाली. क्रिस्टल हॉस्पिटलची स्टार न्यूरोसर्जन वादाच्या भोवऱ्यात. काही मिनिटांतच हॉस्पिटलबाहेर पत्रकारांची गर्दी झाली. सिया बाहेर पडली, पण मीडियाने तिला घेरलं. कॅमेरे तिच्या चेहऱ्यावर रोखले गेले आणि प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. ती पूर्णपणे एकटी पडली होती. अचानक एक हात पुढे आला आणि तो व्यक्ती तिच्यासमोर येऊन पत्रकारांपुढे उभा राहत म्हणाला, डॉक्टर सिया यांच्यावर कोणताही आरोप अजून सिद्ध झाला नाही, त्यामुळे चुकीची माहिती पसरवून त्यांना त्रास देणे बंद करा. सगळे आश्चर्याने त्या व्यक्तीकडे पाहत होते. सिया ही त्याच्याकडेच पाहत राहिली, कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून अमन होता, ज्याला तिने काही तासांपूर्वीच संशयित समजलं होतं. तोच व्यक्ती तिच्यासाठी आज सगळ्यांसमोर तिची ढाल बनून उभा राहिला होता. त्या रात्री सिया हॉस्पिटलच्या टेरेसवर एकटीच उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पहिल्यांदाच ती स्वतःला इतकं एकटं समजत होती. ती इतकी असह्य आणि थकलेली वाटत होती. संपूर्ण जग तिच्या विरोधात उभं असल्यासारखं तिला भासत होतं. मागून पावलांचा आवाज आला. एक व्यक्ती तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. तो होता अमन. काही क्षण दोघेही शांत होते. मग अमन म्हणाला, मला तुमच्यावर पूर्ण खात्री आहे. तुम्ही असं काही केलं नाही. सियाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तुम्हाला माझ्यावर इतका विश्वास आहे? तिने विचारलं. अमन तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण मी तुम्हाला ओळखतो. सियाला अमनच्या शब्दात एक वेगळीच ऊब जाणवली होती, पण तरीही तिला ते मान्य करायचं नव्हतं. त्याचवेळी एक व्यक्ती एका अंधाऱ्या खोलीत लॅपटॉपसमोर बसला होता. त्याच्या स्क्रीनवर सिया आणि अमन या दोघांचे फोटो दिसत होते. त्याने हसतच एक फाईल उघडली. त्यावर लिहिलं होतं, मिशन डिवायडेड, आणि खाली लिहिलं होतं, पहिला टप्पा यशस्वी. त्याने लगेचच फोन उचलला आणि कोणाला तरी फोन केला. समोरून आवाज आला, आता दुसरा टप्पा सुरू करा. डॉक्टर सिया अरोराचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाहिजे. एवढं बोलून त्या व्यक्तीने फोन कट केला. ती व्यक्ती नक्की कोण होती आणि या सगळ्यात सियाला का लक्ष केलं जात होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी
क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मीडियाची प्रचंड गर्दी होती. कालपासून डॉक्टर सिया अरोरावर झालेल्या आरोपांची चर्चा सर्वत्र पसरली होती. हॉस्पिटलच्या सोशल मीडिया पेजवरही तिच्या विरोधात पोस्ट येत होत्या. सिया कारमधून उतरली, पण पत्रकारांनी तिला घेरलं. "डॉक्टर अरोरा, तुम्ही रुग्णांची माहिती बाहेर विकली का? तुम्हाला हॉस्पिटलमधून निलंबित केलं जाणार आहे का?" सिया काही बोलणार त्याआधीच अमन तिच्यासमोर उभा राहत ओरडला, "पुरे!" त्याचा आवाज शांत पण ठाम होता. तपास पूर्ण होण्याआधीच कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्हाला जर या गोष्टींमध्ये एवढाच रस असेल तर ही केस आणि डॉक्टर सिया यांच्यावर लागलेले आरोप सिद्ध होण्याची वाट पहा. जेव्हा सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा कळेल. आणि जर डॉक्टर सिया यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर तुम्ही त्यांना हवे ते प्रश्न विचारू शकता, पण तोपर्यंत नाही." एवढं बोलून तो सियाला सुरक्षितपणे आत घेऊन गेला. आत जाताच सिया थांबली. "डॉक्टर अमन, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यासाठी का उभे राहता?" ती म्हणाली. "कारण प्रत्येक वेळी तुम्ही एकट्याच उभं असता." अमन तिच्याकडे पाहतच उत्तरला. सियाला त्याला पुढे काय बोलावं हेच सुचलं नाही, पण नकळत तिचे डोळे पाण्याने भरले होते. अमनने पाण्याची बाटली तिच्याकडे देत म्हणाला, "थोडं पाणी प्या. यू फील बेटर." सियाने ती बाटली घेतली, पण तेव्हाच त्या दोघांच्या हातांचा स्पर्श झाला. दोघेही काही क्षण शांत झाले. ट्रस्टी बोर्डची मीटिंग तातडीने सुरू झाली. रुद्रप्रताप सिंह गंभीर चेहऱ्याने बसले होते. त्यांच्यासमोर एक पेन ड्राईव्ह ठेवला होता. "या पेन ड्राईव्हमध्ये रुग्णांची गोपनीय माहिती आहे," एक ट्रस्टी म्हणाला. "आणि आम्हाला हा पेन ड्राईव्ह डॉक्टर सिया यांच्या केबिनमधून सापडला आहे." हे ऐकताच सिया हादरली. "हे खोटं आहे. हा पेन ड्राईव्ह माझा नाही," ती म्हणाली. रुद्र शांतपणे म्हणाला, "आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे डॉक्टर सिया अरोरा, पण पुरावे मात्र तुमच्या विरोधात आहेत." तेवढ्यात अमन उभा राहिला. "पुरावा सापडला म्हणजे तो खरा असतोच असं नाही. त्याची तपासणी होणं गरजेचं आहे," तो म्हणाला. रुद्रने अमनकडे पाहिलं. "डॉक्टर ओबेरॉय, तुम्ही वैयक्तिक भावनांना या प्रकरणात आणत आहात का?" रुद्रने विचारलं. अमनचा चेहरा कठोर झाला. तो बोलू लागला, "मी फक्त न्यायाची बाजू घेतोय." काही वेळाने मीटिंग संपली. मीटिंगनंतर सियाला तात्पुरतं निलंबित करण्यात आलं. ती आपली बॅग घेऊन बाहेर पडत असताना तिला केबिनच्या ड्रॉवरमध्ये एक कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, लोणावळ्यात मिळालेली डायरी परत कर, नाहीतर यापुढचा पुरावा तुला गुन्हेगार सिद्ध करणारा असेल." सियाचा श्वास अडकला. ती म्हणाली, "म्हणजे हा सगळा कट डायरी परत मिळवण्यासाठी रचला गेला आहे." रात्री उशिरा ती तिच्या अपार्टमेंटमध्ये बसून ती डायरी पुढे ठेवून त्याच्याकडे पाहत होती. अचानक डोअरबेल वाजते. सिया दार उघडते. तिच्यासमोर अमन उभा होता. ती चिडून म्हणते, "तुम्ही इथे का आलात?" अमनच्या हातात किराणा मालाची पिशवी होती. तो म्हणाला, "तुम्ही दिवसभर काही खाल्लं नाही." सिया म्हणाली, "पण हे तुम्हाला कसं कळालं?" अमन उत्तरला, "कारण तुमच्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसतं." सिया काहीच बोलू शकली नाही. अमन आतमध्ये आला आणि थेट किचनमध्ये निघून गेला. सियाने थोडं थबकत विचारलं, "तुम्हाला स्वयंपाक येतो?" अमन हसत म्हणाला, "मी डॉक्टर आहे, जादूगर नाही. पण हां, मी पास्ता बनवू शकतो." सियाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. काही वेळाने ते दोघेही बाल्कनीत बसून पास्ता खात होते. बाहेर शहरातील बिल्डिंग लाईटने चमकत होत्या. सिया म्हणाली, "लहानपणापासून मला वाटायचं, मजबूत असणं म्हणजे कधीच न रडणं." अमन फक्त शांत राहून तिचं बोलणं ऐकत होता. ती पुढे म्हणाली, "पण आज खूपच थकल्यासारखं वाटतंय." अमन तिच्याकडे पाहत म्हणाला, "मजबूत असणं म्हणजे एकटीने सगळं सहन करणे नाही सिया. कधीकधी कोणावर तरी विश्वास ठेवणं देखील ताकद असते." सियाच्या डोळ्यात पाणी आलं. अमनने तिचे अश्रू पुसले. क्षणभर दोघांच्याही नजरा भिडल्या. क्षणभर त्यांच्यामधील अंतर कमी झालं, पण अचानक सिया मागे सरकली.
मला थोडा वेळ हवा आहे, ती म्हणाली. अमनने मान हलवत म्हणाला, तुला जितका वेळ हवा तितका तू घे. काही वेळाने अमन तिथून बाहेर पडला. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू